जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम वासन दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. दासनवमी निमित्त आजच्या या विशेष प्रवचनामध्ये सगळ्यांचं मी स्वागत करते. आणि आता सुहासदादा कुलकर्णी आपल्याला पदाविषयी माहिती देते. रघुवीर समर्थ. सर्व समर्थ भक्त बंधू भगिनी, आपण या समर्थ रामदासांचं वाङ्मय सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे आणि ते अत्यंत विपुल आहे. परंतु सर्वच लोक समर्थ रामदासांचं वाङ्मय वाचतातच असं नाही. जेवढ्या प्रमाणात इतर आध्यात्मिक ग्रंथ वाचले जातात तेवढे वाचले जात नाहीत. ही एक खंत जरी असली तरीसुद्धा सुमारे 45-46 वर्षांपूर्वी 1978 साली विमलाबाई गरवारे हायस्कूलमध्ये शिक्षक असणारे आप्पा केळकर यांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी दासबोध ग्रंथाचा अभ्यास कसा केला जाईल याचा विचार केला. त्याला एक छोटीशी घटना घडली. त्यांचा एक विद्यार्थी त्यांच्याकडे एक प्रशस्तीपत्र घेऊन आला आणि त्याने सांगितलं की मला बायबलचा अभ्यास केल्याबद्दल हे प्रशस्तीपत्र मिळालं. आप्पांनी जरा चौकशी केली, कसा केला अभ्यास काय. म्हणजे ते छोटंसं पुस्तक देतात, त्यात प्रश्न लिहिले असतात, प्रश्नांची उत्तरं तिथंच असतात, ते लिहून पाठवलं की प्रशस्तीपत्र मिळतं. म्हणजे कशा प्रकारे प्रचार चाललेला होता हे आप्पांच्या लक्षात आलं आणि याच पद्धतीने दासबोधाचा अभ्यास करता येईल का असा विचार त्यांनी केला आणि एक साधारण प्रश्नपत्रिका तयार केली आणि त्यावेळेच्या सज्जनगड मासिक पत्रिकेमध्ये छापली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता ज्यांनी उत्तरं पाठवली आहेत त्यांना काहीतरी सांगायला पाहिजे म्हणून त्यांनी ते सांगायला सुरुवात केली. मग लोकांनी मागणी केली, अजून पुढची प्रश्नपत्रिका द्या, पुढची प्रश्नपत्रिका, असं करत. आणि ते उत्तम शिक्षक होते, राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला होता. त्यामुळे कशा पद्धतीने शिकवलं पाहिजे, किती शिकवलं पाहिजे, किती खोलवर शिकवलं पाहिजे हे त्यांना चांगलं माहिती होतं. आणि सगळा दासबोध जर आपण एखाद्याला अभ्यासाला दिला तर तो हे नकोच म्हणून पळू जाईल. म्हणून सगळ्यांना पचनी पडेल आणि सगळ्यांना उपयोगी होईल असे 72 समास त्यांनी निवडून काढले आणि 3 वर्षाचा अभ्यासक्रम तयार केला. दर महिन्याला एक स्वाध्याय, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समास त्यांनी घेतले. सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये एकच समास अभ्यासाला, नंतर मग 2-2 समास, असं करत 72 समास त्यांनी त्यातले निवडले आणि एक प्रश्नपत्रिका संच तयार झाला. मग स्वाभाविकच आहे की हे तपासून देणारी तेवढी माणसं पाहिजेत, कारण अभ्यासार्थी वाढत चालले. आणि मग या अभ्यासक्रमाची पूर्ण रचनाच तयार केली. आणि विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी गीताताई यांचं त्यांना फार मोठं सहकार्य त्याच्यामध्ये लाभलं.
आणि गीताताईंनी ह्या सगळ्याचा एक प्रकारे ताबाच घेतला. आणि आपण कार्यालयात कधी आलात तर आम्ही परवा कल्पनाताईंच्याबरोबर ते सगळं रेकॉर्ड बघत होतो. 1983 सालापासूनची सगळी रेकॉर्ड्स म्हणजे नाव पत्त्यासह सगळं उपलब्ध आहे. आणि हा विस्तार जसा वाढत चालला तसतसं आप्पांनी सगळ्या महाराष्ट्रभर हे कसं जाईल याचा विचार केला आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला 8 केंद्र तयार केली. नागपूर, नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर, कराड अशी वेगवेगळी केंद्र तयार झाली, मुंबई. आणि या ठिकाणी केंद्र संचालक नेमले आणि त्यांना त्या ठिकाणी या अभ्यासाचा प्रचार करायला सांगितलं. प्रचार कसा करायचा हे आप्पा आपल्या वागणुकीतून दाखवून देत होते. त्यांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की ते आपल्या घरातून बसने निघायचे, मंडईत जायचे, काय भाजी वगैरे आणायची असेल, आणि बसने परत येत असताना बसमध्ये शेजारी जो बसलेला आहे तो अभ्यासार्थी होऊन जायचा. ही त्यांची प्रचाराची पद्धत होती. म्हणजे आपलेपणाने एखाद्या माणसाशी बोलावं आणि त्याने आपण सांगितलेला मार्ग अनुसरावा असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. मग याच पद्धतीने त्यांनी अनेक केंद्र संचालकांनाही सांगितलं की आपल्याकडे अशा प्रकारे अभ्यासार्थी वाढवले पाहिजेत. आज आपण धारिष्ट्याने म्हणू शकतो की एवढ्या कालावधीमध्ये सुमारे 1.5 लाखाच्या आसपास आपले अभ्यासार्थी झालेले आहेत. आता हा अभ्यासक्रम तयार करणं, त्या अभ्यासाची ती पुस्तकं छापणं आणि ती त्या अभ्यासार्थींपर्यंत पोहोचवणं, त्यांना समीक्षक देणं, हे सगळं अत्यंत जिकिरीचं काम होतं. आणि ते जिकिरीचं काम गीताताईंनी आणि त्यावेळेला केंदुरकरताई, मिस्टर केंदुरकर, कोठारी या सगळ्यांनी खूप मोठी मदत केली. आणि एक आप्पांनी वटवृक्षच उभा केला मोठा. मग आप्पांचा एक कटाक्ष होता त्याच्यामध्ये, सर्वसामान्य माणसाला हा अभ्यास करता आला पाहिजे. आता त्यावेळची परिस्थिती जर मी आत्ता सांगितली तर ती मलासुद्धा पटत नाही आहे, कारण आत्ताच्या परिस्थितीला ते लागू होत नाही, पण त्यावेळेला ते अत्यंत लागू पडत होतं. ते म्हणत होते की अभ्यासार्थीला एका स्वाध्यायासाठी फक्त 15 पैशाचा आंतरदेशीय पत्र एवढाच खर्च आला पाहिजे, त्याच्यावर त्याला खर्च येता कामा नये. आणि आंतरदेशीय पत्रामध्ये त्याची उत्तरं सगळी बसली पाहिजेत, हा त्यांचा कटाक्ष असायचा. त्याच्यावर उत्तरं नकोत, पाकिट पाठवायचं नाही. त्यांची समीक्षणं जायची त्यावेळेला कृपया आंतरदेशी पत्रावरच उत्तरं पाठवावी असं लिहिलेलं असायचं. आणि त्यावेळेला 15 पैशात जायचं. आज जर सांगायला गेलं तर पोस्टाची पत्रच मिळत नाहीत, त्यामुळे आंतरदेशी पत्राचाच प्रश्न आहे. आंतरदेशी पत्र कधीच बाद झालेलं आहे, कोण वापरते का नाही कोण असतो. पण त्यावेळेला त्यांचा तो कटाक्ष होता आणि त्याच्यातनं हे सगळे गोळा झाले. मग असं लक्षात आलं की लोक अभ्यास तर करतायत, पण त्यांना समजलं आहे किती, त्यांच्या आचरणात किती आलं आहे. आणि म्हणून 3ऱ्या वर्षाचे जे अभ्यासार्थी आहेत त्यांचं सज्जनगडावर त्यांनी शिबिर घ्यायला सुरुवात केली. मला वाटतं 82-83 पासून बहुतेक शिबिरं सुरू झाली. आणि फक्त 3ऱ्या वर्षाच्याच अभ्यासार्थींना तिथे प्रवेश असायचा. आणि अभ्यासार्थींनी प्रकट व्हावं, अभ्यासार्थींना अभ्यास कसा करावा हे सांगितलं जावं, याच्यावर कटाक्ष असायचा. हळूहळू हा विस्तार खूप वाढत चालला. पुस्तकांचे दर वाढत चालले, छपाई वाढत चालली, तरी त्यांचं नियंत्रण होतं की कमीत कमी पैशात. म्हणजे त्यावेळेला मला असं आठवतं आहे की 6 रुपये आणि 8 रुपये अशी काहीतरी किंमत होती त्यावेळेला सुरुवातीच्या काळात. नंतर ती वाढत गेली, 12 रुपये 15 रुपयेपर्यंत गेली. आणि आता तर फारच अवघड होऊन बसलं आहे. सगळी छपाई खूप महाग झालेली आहे. आप्पा जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचा हा सगळा कटाक्ष होताच. पण शेवटी ज्या वेळेला त्यांची प्रकृती साथ देईनशी झाली त्यावेळेला त्यांनी स्वतःहूनच
हा प्रकल्प सगळा केंदूरकरांच्याकडे दिला आणि केंदूरकरांनी तो अतिशय यशस्वीपणे चालवला आणि त्या शिबिराचा बहुतेक मी साक्षीदार आहे. त्यावेळेला आप्पा येऊ शकले नाहीत गडावर आणि केंदूरकरांनी ते सगळं शिबिर घेतलं. त्याच्यानंतर कोठारींनी काही काळ सांभाळला. गानू होते, अशोक गानू, त्यांनी काही काळ सांभाळा अध्यक्षपद. सुहास आगरकरांनी नंतरच्या काळात घेतलं आणि सुहास आगरकर अचानक गेल्यामुळे सुहास क्षीरसागर आता त्याचे अध्यक्ष आहेत. मध्ये गाडगीळ सर होते. गाडगीळ सरांनी 1 वर्ष ते सांभाळलं सुहास आगरकरांच्या नंतर आणि नंतर मग सुहास क्षीरसागरांनी. आता महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा विस्तार व्हायला लागला म्हणून आपण उज्जैनला मध्य भारत केंद्र एक नवीन सुरू केलं. मंगलाताई इथं बसले आहेत, त्यांना विचारलं तर दिल्लीचं केंद्र आपल्याकडे सुरू झालं. बडोद्याला आपले वाळकणकर आहेत, ते केंद्र चालवतात आणि रामकथा भेदून ब्रह्मांडापाड न्यावी याप्रमाणे आपलं अमेरिकेत आणि दुबईलाही केंद्र सुरू झालेलं आहे. अशा प्रकारे अभ्यासार्थींची संख्या वाढते, अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढते. आणि मग माझ्याच बाबतीत एक प्रसंग असा घडला की माझ्याकडे एक अभ्यासार्थी होते समीक्षणाला आणि ते चिंचवडला राहत होते. त्यांनी मला असं विचारलं की मी आता बदली होऊन दुबईला चाललेलो आहे. त्यावेळेला दुबई केंद्र वगैरे आलेलं नव्हतं, ही साधारण 15-16 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आणि त्यावेळेला त्यांनी मला विचारलं की मी तुम्हाला मेलवर पाठवलं तर चालेल का. आणि मला थोडीशी भीती वाटली. म्हटलं थांबा, मला केंद्र संचालकांना आधी विचारू द्या. केंद्र संचालकांना विचारलं, ते म्हणते हां चालेल, बघा प्रयत्न करून काय होतं. आणि ते यशस्वी झालं प्रयोग. मग आम्ही विचार असा केला की ईमेलद्वारेच आपण अभ्यासक्रम सुरू करू शकतो का. मग ईमेलद्वारे आम्ही वेगळ्या पद्धतीने हा अभ्यासक्रम सगळा सुरू केला. मग हळूहळू आधुनिक तंत्रज्ञान त्याच्यामध्ये आलं. मग आपण वेबसाईटचा त्याच्यामध्ये वापर सुरू केला. वेबसाईटवर आपण प्रवेश द्यायला सुरुवात केली. वेबसाईटवर आपले प्रवचनं, ऑडिओ, व्हिडिओ हे सगळं ब्लॉग, विशेषतः ओंकार आणि मंकेश दादा त्याच्यामध्ये जास्त काम करत आहेत. अभिषेक खंडाळकर हे त्यात काम करत आहेत. केदार परांजपे आता ईमेल केंद्राचं सांभाळतात. अशा सगळ्यांनी मिळून हा उपक्रम आता खूप मोठ्या प्रमाणात विस्तारत नेलेला आहे. आपल्याकडे आपण आणखीन काही नांदेडसारखं केंद्र एक वाढवलेलं आहे. आता सांगली केंद्रामध्ये पण आपल्याला कोल्हापूर, रत्नागिरी असे भाग करण्याची वेळ आलेली आहे. गोमांतकमध्ये मोठं काम आपलं अगदी सुरुवातीपासून भागवत होते तेव्हापासून सुरू आहे. अशा प्रकारे हा श्रीमद ग्रंथराज दासबोध अध्ययन, पूर्वी त्याला पत्रद्वारा दासबोध अभ्यास असं म्हणत होते, हा उपक्रम वाढत चालला. मधल्या काळामध्ये आपण असा विचार केला की आपण 72 समाजाचे 3 पुस्तकं देतो आणि अभ्यास झाला की त्या पुस्तकांचा काही उपयोग होत नाही, कारण ते अर्धवटच समाज आहेत मधले. त्याचा ना पारायणासाठी उपयोग ना काय. नंतर एकतर कोणी पुढे अभ्यासार्थी असेल त्याला देता येईल, नाही तर ते रद्दीतच जाईल. मग त्या पुस्तकांच्या ऐवजी आपण जर अख्खा दासबोधच दिला तर काय होईल. आणि म्हणून आपण साधारण आत्ता 550 रुपये असलेला किंमत असलेला दासबोध आपण 500 रुपयामध्ये प्रश्नपत्रिका संचासह देतो आहे अभ्यासार्थी. म्हणजे सगळ्या दासबोधही मिळतो, तो पारायणालाही नंतर उपयोग होतो, अभ्यासालाही उपयोग होतो. पुढे ज्यांना आणखीन अभ्यास करायचा आहे ते करू शकतात. हे सगळं पत्रद्वारा श्रीमद ग्रंथ दासबोध अध्ययन, पत्रद्वारा दासबोध अभ्यास, प्रवेश, परिचय, प्रबोध अशी 3 वर्षाच्या परीक्षा आहेत. त्याच्यानंतर या 4-5 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात एक सहज विचार आला की आपण दासबोध लोक किती वाचू शकतील. म्हणजे रोज एक समास वाचायचा, वर्षभरामध्ये 200 समास वाचायचे, 365 दिवसात 200 समास वाचायचे, काही करता येईल का. मग मी आवाहन केलं आणि भरघोस प्रतिसाद मिळाला. साधारण 450-500 लोकांनी वाचनासाठी नावं नोंदली आणि ते सगळ्यांनी दासबोध वाचला. आणि दासबोध वाचून जसा होत आला, मी पण वाचत होतो रोज. आणि माझ्या मनात सारखा विचार यायचा की वाचतायत पण समजतंय किती, असा माझ्या मनात विचार आला. मग म्हटलं चला आपण एका दशकावर एक प्रश्नपत्रिका अशी प्रश्नपत्रिका तयार करू आणि सहज तुम्ही तुमच्याकडे सोडवून ठेवा. अशा विचारानं मी त्या 20 प्रश्नपत्रिका तयार केल्या आणि त्या आपल्या अध्यक्षांना सुहास क्षीरसागर यांना पाठवल्या. ते म्हणाले हे छान आहे, याचाच आपण अभ्यासक्रम करूया. मग ते म्हणाले आपण असं करूया, याच्यामध्ये समर्थ चरित्राची एक जोड देऊ. मग एक समर्थ चरित्राचा प्रश्न आणखीन त्यात आला. मग याच्यामध्ये आपण छत्रपती शिवरायांच्या चरित्राची जोड देऊ, कारण ते दासबोधाला आधारितच आहे सगळं, ती एक जोड दिली त्याला.
आणि अशा प्रश्नपत्रिकांचा म्हणजे 5 प्रश्न एका दशकावरचे आणि समर्थचरित्राचा, शिवचरित्राचा, असे 7 प्रश्नांचं आपण प्रश्नपत्रिका तयार केल्या. 20 प्रश्नपत्रिका तयार झाल्या आणि त्या आपण गडावर पाठवल्या योगेश बुवांच्याकडे. योगेश बुवांनी ताबडतोब मान्यता दिली, हा अभ्यासक्रम सुरू करायला हरकत नाही. आणि दासबोध प्रवीण नावाचा आपला पुढचा अभ्यासक्रम सुरू झाला, ज्याच्यामध्ये 200च्या 200 समासांचा अभ्यास होतो आहे. बरं, एका दशकावर एक प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे 20च प्रश्नपत्रिका सोडवायच्यात. आणि 20 प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपण 24 महिन्याची मुदत दिली. 2 वर्षामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा. आणि यालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत गेला. आत्तापर्यंत जवळजवळ 200 लोकांनी त्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि त्यातले जवळजवळ 25 लोक दासबोध प्रवीण पूर्ण झालेले, आत्ताच सुरू झालेले, 2 वर्ष झाले. त्यातल्या काही लोकांचे प्रशस्तीपत्र वाटप इथं आपण कार्यक्रमाच्या शेवटी करणार आहोत. त्याच्यानंतर आपले इथे डॉक्टर सदानंदजी चावरे उपस्थित आहेत. यांना आपले जे अध्यक्ष आहेत सुहास क्षीरसागर, त्यांना मध्येच काहीतरी सुचतं आणि ते कोणातरी कामाला लावतात. तसं त्यांच्याकडे काहीतरी आलं ते त्यांनी दिलं त्यांच्याकडे पाठवून, हे बघा म्हणे काय. तर ते शंकराचार्यांनी रचलेलं दुर्वासना प्रतिकार दशकम. बरं, हे डॉक्टर चावरे पण एवढं भारी, त्याच्यावर अभ्यास केला त्यांनी, ते शोधून काढलं काय काय, त्याचा दासबोधाशी संबंध काय ते शोधून काढलं आणि त्याचं एक पुस्तक तयार झालं. तर दुर्वासना प्रतिकार दशकम पुस्तक तयार झाल्यानंतर मग क्षीरसागर त्यांना सोडलं, माझ्या मागे लागले, आता ह्याच्यावर प्रश्न तयार करा. आणि मग ते त्याच्यात प्रश्न घातले आम्ही. असे आणखीन 2 उपप्रश्न त्याच्यात तयार झाले. आणि आत्ता एक सुधारित नवीन प्रश्नपत्रिका दासबोध प्रवीणची तयार झालेली आहे. तर हा दासबोध प्रवीणचा एक अभ्यासक्रम नवीन सुरू झाला. म्हणजे एखादा उपक्रम यशस्वी होतो आहे किंवा योग्य वाटचाल करतो आहे, याचं चिन्ह काय आहे, तर त्याची वाढ होते का नाही, त्याला आणखीन उपशाखा फुटत आहेत का नाही, का एकच सोट पुढे वरती चाललं आहे, ते काही दिवसांनी गळून पडतं. ते मग त्याला उपशाखा फुटल्या पाहिजेत. तशी ही उपशाखा फुटली आहे दासबोध प्रवीणची एका अर्थाने, आणि त्याच्यातही आणखीन संख्या वाढते. नंतर आपण दासबोध लेखनाचाही उपक्रम एक सुरू केला. आता चिंचवडमध्ये एका शाळेमध्ये 200 विद्यार्थ्यांकडनं एका वेळेला 2 तासात सगळा दासबोध लिहून घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्याचं प्रकाशन झालं. फार सुंदर कार्यक्रम झाला. आत्ताच एका भोसरीच्या शाळेमध्ये एक तो प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. ज्ञानप्रबोधिनी निगडीमध्ये नियोजित कार्यक्रम आहे. चापेकर विद्यालय चिंचवडमध्ये नियोजित, पुढच्या वर्षामध्ये हे सगळे कार्यक्रम होणार आहेत. म्हणजे अशा अर्थाने आप्पांनी एक काहीतरी विशिष्ट स्वप्न पाहिलं होतं. त्या अर्थाने हा पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात विस्तरित झाला. दुसरं, जसं मी सांगितलं, क्षीरसागर अध्यक्षांना काहीतरी वेगळं सुचत असतं आणि त्यांना माणसंही दिसत असतात, करणारी माणसं. तर त्यांना 2 माणसं सापडली. एक इकडं बसलेत कोपऱ्यात, मंगेश कुलकर्णी, आणि एक इकडं ओंकार नेर्लेकर. हे लोक माणसं पण अशी भेटतात ना, सांगितलं तर करायला तयार होतात. मी नाही करत जा असं कोण म्हणत नाही. आणि हे समर्थांचं वैशिष्ट्य आहे. त्यांना सांगितलं आपल्याला उपासना करायची, मग हे म्हणजे लगेच तयार करूया म्हणले. आणि आपण दैनंदिन उपासनेला सुरुवात केली. आठवड्यातले 6 दिवस आपली ऑनलाईन उपासना असते आणि 1 दिवस मंगळवारी याच ठिकाणी आपली प्रत्यक्ष उपासना असते. आणि त्याचं सगळं श्रेय या दोघांना जातं, ओंकार नेर्लेकर आणि मंगेश. अत्यंत नित्य नेमाने, कुठेही खंड न पडू देता चालू ठेवतात. हां, आणि आत्ता केली आणि मंगळवारी पण आहेत परत, आत्ता कार्यक्रम म्हणून केली आपण. तर हे आपल्या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे. आणि मला राहून वाटतं की ज्या व्यक्तीने याची सुरुवात केलेली असते ना, त्या व्यक्तीनेच हे पुढचं बीज रोवलेलं असतं. म्हणजे एखादा वृक्ष किती मोठा व्हावा ते त्या बीजात असतं. सगळेच वृक्ष कायम टिकतात असं नाही, सगळे वृक्ष मोठे होतात असं नाही. हा मोठा होतो आहे याचाच अर्थ असा की ते बीज तेवढं चांगलं होतं आणि ते आप्पांनी लावलं होतं. तर या प्रसंगाने मी एक आपल्या सगळ्यांना आवाहन करीन, इथे बसलेले बहुतेक सगळ्यांनी अभ्यासक्रम केलेला आहे.
ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी त्या अभ्यासक्रमाला सुरुवात करावी. आपल्या सगळ्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना सगळीकडे याचा प्रचार करावा, प्रसार करावा आणि जास्तीत जास्त लोकांनी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करावा. समर्थांचं जे सांगणं आहे ते आपल्या जीवनात आचरणात आणावं, या अर्थाने आपण या सगळ्याचा विचार करावा. आत्ता आपण या ठिकाणी ओंकारदादा नेर्लेकर यांना ऐकण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. मी मगाशीच सांगितलं की हे खंदेवीर आहेत दोघं. त्यातले एक आत्ता आपल्यासमोर बोलणार आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांचं लौकिक शिक्षण मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन लेबर लॉ, लेबर वेलफेअर आणि त्यांना ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा 15 वर्षाचा अनुभव आहे. दुसरं वैशिष्ट्य असं सांगायचं की शिवचरित्र हे त्यांच्या अंगात मुरलं आहे आणि शिवचरित्र सांगायची त्यांना इतकी हुरहुरी असते की कोणाला सांगून काय नको. आणि विशेष म्हणजे शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते त्यांचा प्रत्यक्ष सत्कार झालेला आहे या हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. हे भाग्य फार थोड्या लोकांना लाभलेलं आहे, त्यातले ते एक आहेत. समर्थांच्या चरित्रावरही ते बोलतात. मनोबोध, दासबोध आणि इतर संत साहित्यावर त्यांची प्रवचनं असतात, व्याख्यानं असतात. शाळांमध्ये मुलांच्यामध्ये शिवचरित्र पोचावं अशी त्यांची तळमळ असते. विशेष विविध शाळांमध्ये जाऊन ते व्याख्यानं देतात. आणि आपल्या या श्रीमद ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रमामध्ये ते एक खंदे कार्यकर्ते आहेत आमचे. समन्वयक म्हणून ते काम बघतात. कुठलंही काम सांगा, कधी नाही म्हणत नाहीत. मी ओंकारदादांना विनंती करतो की त्यांनी मनाच्या श्लोकातून मनःशांती हा आजचा विषय आपल्या सगळ्यासमोर मांडावा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्वही माझा रघुवीरो. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात. न चले जेथे श्रीराम यो जातो मरुदंशजो क्षितितले. बोधयन् सज्जनान् ग्रन्थयो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारिः सदा. सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ.
जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचलित श्रीमद ग्रंथराज दासबोध अध्ययन नियोजित दासनवमी निमित्त आयोजित केलेल्या या प्रवचन सत्रामध्ये उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांच्या अंतरात्म्याला अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो, प्रणिपात करतो. इथे अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दर्जाचे श्रोते म्हणजे जे प्रसंगी वक्त्यांचे वक्ते, समर्थांनी सांगितल्यानुसार वक्त्यांचे वक्ते, मी आत्ता बोलायला सुरुवात कर असं जर का सांगितलं तर लगेच तास 2 तास सहज बोलू शकतील. इतक्या श्रेष्ठ दर्जाचे श्रोते इथे उपस्थित आहेत. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. असं भगवंताचं अधिष्ठान लाभलेला ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रम की ज्याच्यातून अक्षरशः लक्षावधी साधक तयार झाले अभ्यास करून, ही सामान्य गोष्ट नाही आहे. दासबोधाचा अर्थ ग्रंथ की जो केवळ देवघरामध्ये ठेवला जायचा, पूजा म्हणून फुलं वाहिली जायची, केवळ पारायणाच्या पुरताच तो उलगडला जायचा आणि पारायण झाल्यानंतर बंद करून वर्षभराकरता तो देवघरामध्ये पूजेकरता ठेवला जायचा. असा दासबोध ग्रंथ हा अभ्यासाच्या व्यासपीठावर आणून प्रत्यक्ष व्यवहारात आचरणात आणण्याकरता उद्युक्त करणारा हा अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा उपक्रम. त्या उपक्रमांच्याच अंतर्गत जे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात सगळीकडे, त्यातला एक अभ्यास आपण मनोबोधाचा अभ्यास की ज्या मंदिरामध्ये श्रीधर स्वामींपासून खूप मोठ्या मोठ्या श्रेष्ठ रामदासी महंतांनी येऊन आपलं परमोच्च तत्त्वज्ञान हे जनमानसाच्या कानामध्ये आणि अंतःकरणामध्ये रुजवलं, त्या मंदिराच्या प्राकारामध्ये आपण साकारत आहोत. आणि मनशांती कुठल्या माध्यमातनं, तर मनाच्या श्लोकातून मनशांती या माध्यमातून आपण ते सत्र उलगडत आहोत. का बरं मनशांतीचा विचार करावासा वाटला? कारण शांती ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यात कुठल्याही प्रकारची तडजोड ही करता येणं शक्य नाही आहे. आणि ती शांती जर का आपल्याला व्यवहारात आणायची असेल, आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर करायची असेल, तर कितीही पराकोटीची तडजोड करावी लागली तरी करावी, हा सिद्धांत साक्षात भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला आचरणात आणून दाखवला. की महाभारत हे युद्ध ठाकण्याच्या आधी काही समजूतीने काही होतंय का याचा जेव्हा विचार करायला श्रीकृष्ण गेले दुर्योधनाकडे, तेव्हा ते इतकी एक्स्ट्रीम कॉम्प्रोमाइज, काय एक्स्ट्रीम कॉम्प्रोमाइज करायला तयार झाले की केवळ 5 खेडी द्या तुम्ही, खेडी. इंद्रप्रस्थ वगैरे मोठमोठी शहरं नाहीत, 5 छोटी खेडी तेवढी पांडवांना द्या, त्याच्यावरती ते त्यांचा उदरनिर्वाह करतील, त्याच्यावरती ते समाधानी असतील. एवढंच करा बस. उदरनिर्वाह तर व्हायला पाहिजे, पोट तर चालायला पाहिजे. तेव्हा दुर्योधन असं म्हणाला की सुईच्या अग्रावरती मावेल एवढी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही. आणि मग रण मातलं. पण त्याच्यापूर्वी भगवान श्रीकृष्ण किती एक्स्ट्रीम तडजोड करायला तयार होते, कॉम्प्रोमाइज करायला तयार होते. ज्यांची योग्यता इंद्रप्रस्थावरती बसून, सुवर्णचिन्हांकित राजसिंहासनावरती बसून संपूर्ण हिंदुस्थानाचा सम्राट होण्याची योग्यता ज्यांच्या ठाई होती, त्या पांडवांना केवळ 5 खेड्यांवरती समाधान मानावं एवढी तडजोड करायला भगवान श्रीकृष्ण बांधील होते. याच्यावरनं शांतीची किंमत काय आहे ती आपण समजून घेतली पाहिजे.
की निदान तेवढं करून तरी सगळीकडे शांतता नांदणार असेल तर ते करायला हवं. ही तडजोड करायला भगवान श्रीकृष्ण हे अग्रेसर आहेत, प्रयत्न करतात शेवटपर्यंत ते, की युद्ध नकोच, बोध हवा, शांतता हवी. नाही झालं ते. त्याच शांततेची आवश्यकता आज आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये स्थिरावणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि तीच मिळत नाही आहे, बाकी सगळं मिळतं आहे असं काहीसं झालेलं आहे. आणि ही शांतता अगदी इयत्ता पहिलीपासून असलेल्या मुलांपासून ते 90ला असलेल्या वृद्ध व्यक्तीपर्यंत सगळ्यांना हवी आहे. त्याच्यामधनं कोणाची सुटका नाही आहे. कारण टेन्शन, स्ट्रेस हा सगळ्यांना कॉमन आहे आणि तोच मिसिंग आहे, तोच मिळत नाही आहे. त्याच्याकरता काय काय करायला तयार होत आहेत. सायकॅट्रिककडे जाऊन त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्या वेळेत तिथे राहणं, त्यांच्या हजारो रुपयांच्या फिया देणं, त्यांनी सांगितलेली औषधं घेणं, मग त्या औषधांचे साईड इफेक्ट होतात नाही होतात, सूट होतात नाही होतात, तो वेगळाच मुद्दा. आणि मग ते घेऊन जर का गुण आला तर आला, नाही आला तर नाही आला, रात्री झोपच लागत नाही, अशा नानाविध समस्या. का? ती केवळ शांतता पाहिजे म्हणून. पण ही शांतता आपल्या मनोबोधातनं, मनोबोध की जे साक्षात स्वरूप समर्थांचं, देह ठेवताना सांगितलं, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल तरी अंतःकरणी परिमी आहे जगत जीवनी निरंतर आत्माराम दासबोध हेची माझे स्वरूप सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी. मनोबोध आणि दासबोध हे अभिन्न नाहीच आहेत, एकच आहेत. 13 मनाचे श्लोक वाचूनच आपण दासबोधाचा पुढचा समास वाचायला घेतो. इतकं त्यांचं अजोड नातं आहे. सगळं सार सामावलेलं आहे मनोबोधांमध्ये. आणि मग त्या मनोबोधातनं जर का आपल्याला शांतता विनामूल्य मिळणार असेल, कुठल्याही प्रकारची औषधं न घेता जर का आपल्याला ती मिळणार असेल, की ज्याच्याकरता तळमळ चालली आहे, तडफड चालली आहे, चिंता आहे, काळजी आहे, मळमळ आहे, ही सगळी कशा करताय तर अंतःकरणामध्ये शांतता नांदत नाही आहे याच्याकरता आहे. ती नांदायलाच पाहिजे, कारण ती नाही आहे. जशी एखादी सून लग्न झाल्यानंतर सासरी जाते, बाहेरून आत येते आणि मग 4 लोक विचार करून ठरवतात ती नांदली का नाही नांदली, मग याच्यावरती चर्चा होतात. ती सून जशी नांदते किंवा नांदत नाही तशी ती शांतता नांदते किंवा नांदत नाही. नांदतो केवळ पांडुरंग असं संतवचन आहे. केवळ एकमेव ती शांतता नांदायला पाहिजे. ती कुणाकडे असते? ती संतांच्याकडे असते. म्हणून तर त्यांच्याकडे आपण जातो, कारण ते आपल्याकडे नाही आहे, ते त्यांच्याकडे आहे. आणि अशी आहे अखंड शांतता आहे, अखंड समाधान आहे, त्यांच्या चरणी विलसत आहे, मुक्त आहेत, जीवन मुक्त आहेत, देहात आहेत पण तरी विदेही आहेत. असं काहीतरी त्यांच्याकडे विलक्षण आहे. काय समाधानाची खाण असेल अंतःकरणामध्ये, ती आपल्याकडे नाही आहे. म्हणून आपल्याला त्यांची ओढ आहे, म्हणून त्यांची किंमत आहे. आणि त्यांचा सहवास आपल्या एकदा मनाला लाभला की आपलं काम होणार आहे. कारण मुक्तता, सायोज्य मुक्ती ज्याच्या द्वारामध्ये तिष्ठत असते मोक्षलक्ष्मी, गळ्यात वरमाला घालण्याकरता, ऐसे हे मोक्षश्रिय अलंकृत, ऐसे हे संत श्रीमंत. शांतीची पै शांती असं निधान ज्यांच्याबद्दल बोललं जातं, असे संत श्रीमंत, त्या संतांचा सहवास हा शांतता स्वरूपच आहे. आणि त्यांनी आपल्याला जे शिकवलेलं आहे त्याची आपल्याला दुर्दैवाने आज किंमत नाही आहे. आणि म्हणून सगळ्या समस्या आहेत. एखाद्या घरामध्ये
वृद्ध असतो, आजोबा असतात मोठे, ते त्या नातवाला असे सांगत असतात, अरे परीक्षा जवळ आली आहे बरं का, आत्ता आईस्क्रीम खाऊ नकोस, आता ऋतू बदल होतोय, वारं बदलेल, वातावरण बदलेल, आईस्क्रीम खाऊ नकोस. खाणार म्हणतो, आईस्क्रीम खातो आणि बरोबर परीक्षेच्या तोंडावर आजारी पडतो. मग दवाखान्यात नेतात, दवाखान्यामध्ये नेल्यावरती औषधोपचार सुरू करतात, मग लिहून देतात डॉक्टर प्रिस्क्रिप्शन, आईवडिलांच्या डोक्यावरती बिल थापतात आणि मग तेच सांगतात, आता या औषधापुरता तरी आईस्क्रीम खाऊ नकोस. हो, तिथे फी दिलेली असते, ते पटतं, पण ते घरातले वयोवृद्ध आजोबा किंमतच नसते. तसंच आपलं आहे. मनाचे श्लोक ना लहान मुलांसाठी आहेत. आपल्याला काय, आपल्याला किंमतच नाही आहे की त्यांनी आपल्यासाठी काय करून ठेवलेलं आहे. त्यांचा अभ्यास 205 मनोश्लोकांचा अभ्यास केल्यावरती रोज एक टॅब्लेट्सच्या ऐवजी रोज एक श्लोकाचा अभ्यास, साईड इफेक्ट तर नक्कीच काही नाही आहेत. अभ्यास करून जर का शांतता आणणार असेल तर का नाही करायचा, हा दृष्टिकोन आहे. आणि मग मनाच्या श्लोकांमध्ये जसं व्यक्तिनिर्माणातनं चरित्र निर्माण करायचं, याच्याकरता आपल्याला जसं सांगितलं की ऑर्गनायझेशन असते, त्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये काय सांगितलं जातं, विजन, मिशन, क्वालिटी पॉलिसी, इथिकल कोड ऑफ कंडक्ट हे असतात प्रोटोकॉल्स दिलेले. तसं सगळं मनाच्या श्लोकांमध्ये व्यक्तिनिर्माण, कारण व्यक्ती ही संस्था आहे, हे समर्थांना अगदीच स्पष्ट आहे. जे व्यक्तिनिर्माण करतात त्यालाही विजन दिलं, स्वाभाविकरित्या समाधान मिळालं पाहिजे, नॅचरली समाधान मिळालं पाहिजे, हे विजन आहे. आणि मग मिशन काय, भक्ती पंथेची जावे, भक्ती मार्गानेच जायचं. आणि मग क्वालिटी पॉलिसी, कोड ऑफ कंडक्ट लिहून दिला, प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, म्हणजे जिभेनी नामस्मरण करायचं पहाटे उठून अंतःकरणामध्ये स्थिर झाल्यावरती. हे कोड ऑफ कंडक्ट आपल्याला आम्हाला लिहून दिला आहे, प्रोटोकॉल लिहून दिलेला आहे, साधनाचा क्रम दिलेला आहे. काय क्रम लिहून दिलेला आहे, पहाटे उठायचं आहे, अंतःकरणामध्ये सद्गुरूंची प्रतिमा स्थिर करायची आहे आणि मग नामस्मरण करायचं आहे वैखरीने. हे जो करतो जनितोची तो मानवी धन्य होतो. हा सांडायचा नाही आहे, हे सोडायचं नाही आहे. हे जो कोण सोडेल तो नाही, पण जो सोडणार नाही तो काय होतो, जनितोची तो मानवी धन्य होतो. जनी म्हणजे सज्जनी, कारण जनी जनार्दन वसेपर्यंत तो सज्जनी असे. याची किंमत कुणाला आहे, सज्जनांना आहे, दुर्जनांना नाही आहे. आणि मग डूज अँड डोंट सांगितले श्लोक क्रमांक 4 ते 10 मध्ये, काय करावं काय करू नये ह्याचा आपण अभ्यास केला. आणि मग पुढे श्लोक क्रमांक 11 ते 27 मध्ये आपलं जीवन हे किती अपूर्ण आहे, पावला पावलाला मृत्यू हा आपल्या समोर कसा आवासून उभा आहे आणि आपल्यालाच माहीत नाही आहे की आपला मृत्यू केव्हा येणार आहे. एक जण मेला की तो त्याचा शोक करतोय, तेवढ्यात शोक करता करता तोही मृत्युमुखी पावतोय. आणि मग संकट जेव्हा कोसळतं आपल्यावरती तेव्हा पायाखालची जमीन घसरून जाते आणि मग परमेश्वर आठवतो की भगवंता तू आहेस की नाही बाबा, अशी परिस्थिती निर्माण होते. आणि हे सगळ्यांच्या आयुष्यात घडतं, त्याला कुणी अपवाद नसतं. की आयुष्यात असे काहीतरी विचित्र प्रसंग घडतात आपल्या, की त्या प्रसंगांना सामोरं जाताना प्रश्न निर्माण होतो की अरे मी ज्यांचं नाव घेतोय, ज्यांचा मी अनुग्रह घेतलाय, ज्याची जी माझी कुलदेवता आहे, त्यांचं काही अस्तित्व आहे का नाही, का ते बघतायत की नाही माझ्या बाबतीत काय चाललंय काही नाही, ते त्यांना चालतंय माझ्या आयुष्यात हे असं काय चाललेलं आहे प्रसंग, मग मी ते का करावं इथपर्यंत मानसिकता होते. इतकी ती अपूर्णता आहे आपल्या आयुष्यामध्ये, इतकं ते. आणि मग तिथे स्ट्रेसला सुरुवात होते, तिथे टेन्शन आहे, कारण पायाखालची जमीनच घसरून गेलेली आहे. आणि मग 11 ते 27 मध्ये अपूर्णता ठसल्यानंतर पुढे 28 ते 37 या श्लोकांमध्ये त्या ईश्वराचं अस्तित्व आहे, तो आहे, तो आहे आणि तो तुझी उपेक्षा करणार नाही हे आपल्याला ठसवलं. नुपेक्षी कदा रामदास अभिमानी, की तो उपेक्षा करणार नाही. अपेक्षा कोणाकडनं करायला पाहिजे, जो अपेक्षा पूर्ण करेल त्याच्याकडे अपेक्षा बाळगली पाहिजे. जीवलग जीव घेती प्रेत सांडूनी जाती, विषय सकळ नेती मागुता जन्म देती, जीवलगे अवघी पिसुडे कामास न येती. यांच्याकडनं अपेक्षा बाळगायची, ते शक्यच नाही पूर्ण होणं.
मग नुपेक्षी कदा कोण, अपेक्षा कोणाकडनं करावी? जिवलगांपेक्षा सद्गुरूंकडनं करावी, ते सगळ्यात उत्तम. म्हणून नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ते ठसवलं. आणि मग श्लोक क्रमांक 38 ते 42 मध्ये तो ईश्वर एकदा आहे हे ठसलं की मनाने त्याच्यापाशी राहण्याचा अभ्यास करायला पाहिजे. ह्याचा अभ्यास आपण मागच्या वेळेला केला. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. हा अभ्यास करून झाल्यानंतर ज्यांच्याकडे जे संत आहेत ते कसं आहेत, ज्यांच्याकडे खरंच आपलं मन राहायला शिकायला पाहिजे, ती वस्ती करायचा एकदा आपण अभ्यास केला की त्याग कोणाचा करायचा आहे? जयाचेनी संगे समाधान भंगे अहंता अकस्मात येऊ लागे. एकदमच नकळतपणे अशी कुठली तरी संगत असते, अक्षरशः जवळची माणसं ज्यांच्यावरती मनापासून प्रेम करतो ती येतात, फटाफट आपल्याला वाटेल तसं बोलवतात, आपल्या अंतःकरणातला अहंकार जागृत करतात, आपलाच अपमान करतात, पाणउतारा करतात. आणि मग अशी परिस्थिती निर्माण होते की अहंकार निर्माण होतो. आणि हे रोजचं सतत आठवड्यातनं एकदा तरी येऊन काही ना काहीतरी खुसपट काढून ती व्यक्ती येते, आपल्याला डिस्टर्ब करते, आपल्याला टेन्शन वाढवते. जयाचेनी योगे समाधान भंगे, समर्थांनी स्पष्टपणे सांगितलेली. तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मतिराम सोडी. तुमच्या मनातली शांतता जर का पूर्णपणे घालवली जात असेल तर त्या संगतीची काय गोडी ठेवण्यात उपयोग आहे? मग ती संगत एकदा आपण तोडली की तिथे जोडायला काहीतरी आपल्याला पाहिजे, रिप्लेसमेंट पाहिजे, नाहीतर मग जगणं अवघड आहे. तिथे रिप्लेसमेंट काय आहे? तर रिप्लेसमेंट आहे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा दास. आणि या ज्या ओव्या आहेत, श्लोक क्रमांक 43 ते 46, क्षमा करा 47 ते 56, या ज्या काही ओव्या आहेत, या ओव्या सुनीलदादा चिंचवकरांनी असं सांगितलंय, हे अक्षरशः समर्थ रामदास स्वामींचं आत्मचरित्र आहे, त्यांचंच वर्णन आहे हे सगळं. तो सत्पुरुष कसा आहे की ज्यांच्याकडनं मी नाम घेतलेलं आहे ते कसे आहेत, त्यांचा व्यवहार कसा आहे, ते कसे वागतात, त्यांच्याकडं काय आहे, आणि त्यांची संगत आपल्याला आवश्यकता किती आहे त्या संगतीची, हा तो अभ्यास आहे. 10 श्लोक आहेत. आपण आज 5 श्लोक बघून थांबणार आहोत. उरलेले 5 श्लोक आपण पुढच्या सत्रात घेणार आहोत. उरकायचं नाही, शांतपणे आपण अभ्यास करूयात. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊनी राहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. धन्य जनी तोची तो मानवी धन्य होतो असं सांगितलं. कोण? जो पहाटे उठून नामस्मरण करतो, अंतःकरणामध्ये आपल्या सद्गुरूंना स्थान देतो, आणि हा साधन कधी सांडत नाही. जनी तोची तो प्रभाते मनी रामचिंतित जावा, 3रा श्लोक. तो धन्यता पावतो. आणि हा कोण? तो दास जगी धन्य, तो दास आहे. कोणाचा आहे? सर्वोत्तमाचा आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, रामदास, तो धन्य पावलेला आहे. का बरं धन्य पावलेला आहे? मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. मनापासून एक चर्मचक्षु असतात आणि एक असतात ते अंतःकरण चक्षु असतात. मनातनी जो सतत श्रीहरीलाच बघत असतो प्रत्येक व्यवहारामध्ये, मग माझ्या आयुष्यामध्ये पडलेली प्रत्येक घटना, माझ्या अंगावर कोसळणारी प्रत्येक घटना किंवा आव्हान हे माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडे पाठवलेलं आहे, या दृष्टीने तो दास ते बघत असतो. इतकं की समर्थ जेव्हा भिक्षा मागायला गेले, त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे, आणि मनाचे श्लोकच म्हणत होते दारात भिक्षा घेताना, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. ती आतली बाई म्हणाली, भरल्या घरात असं काहीतरी म्हणू नको बाबा, हे काय चाललंय. तरी ऐकायला तोच श्लोक म्हणायला लागल्यावरती पाय पुसणं असतं ना, पाय पुसणं,
त्याचा गोळा करून टाकून दिला त्यांच्यावरती, तुला भिक्षा हवी ना, घे म्हणून. ही सुद्धा मला माझ्या प्रभू रामचंद्रांनी दिलेली भिक्षा आहे, हे समर्थांनी स्वीकारलं. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. किती अपमान आहे हा, केवढ्या मोठ्या संताचा झालेला हा अपमान आहे, की ज्याला अक्षरशः जनमानसामध्ये प्रचंड लोकप्रियता आहे, त्याचा झालेला हा अपमान आहे. पण रामदासाभिमान काय आहे त्यांचा, त्यांनी त्या अपमानाला डायरेक्शन काय दिलेली आहे, ते फार महत्त्वाचं आहे. की माझ्या प्रभू रामचंद्रांनी मला दिलेली भिक्षा आहे म्हणून ती पाय पुसणी, की जी अनवाणी लोक हिंडायची, थुंकलेलं असतं रस्त्यावरती, ते सगळं घरात येताना आपण त्या पाय पुसण्याला पुसतो, ती त्यांनी धुतली, स्वच्छ वाळवली आणि त्याच्यापासून काकडे केले. कमाल आहे ही. का तर मला भिक्षेमध्ये माझ्या सद्गुरूंनी केलेली माझ्यासाठी ती व्यवस्था आहे म्हणून. तिथे नाही आलो सोहळं कुठलं आड. हा खूप विचार करण्यासारखा विषय, की माझ्या आयुष्यात त्यांनी ती घडवलेली घटना आहे ना, मग त्यांनी माझी तळपायातली आग मस्तकात जाणारी जरी घटना असेल, की ज्याच्यामुळे अपमान पावला असेल, तरीसुद्धा ती त्यांनी माझ्या आयुष्यात घडवलेली आहे. म्हणून ते मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे आणि जनी जाणता भक्त होऊन राहे. असा तो जाणताय, जाणता राजा म्हणलेलं आहे. श्री समर्थ रामदास स्वामी असू देत, नाही तर छत्रपती शिवाजी महाराज असू देत, दोन शरीर भिन्न आहेत पण आत्मा एकच आहे. एक विरागी आहे, तपपूत बैरागी आहे. घनदाट जंगलातल्या निर्जन एकांतातल्या घळीमध्ये केवळ लंगोट या एका वस्त्रावरती उपजीविका करणारा राहणारा एक महंत आहे. आणि दुसरीकडे 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती गजराज दुंदवी विराजित असलेल्या, ललकारी ऐकत असणाऱ्या महाराजा धीराज ही पदवी प्राप्त झालेल्या राजाची आहे. यात दोन गोष्टी आहेत, पण एक श्रीमंत योगी आहेत आणि एक तपपूत योगी आहेत. हा दोन फरक आहे दोघांच्या मधला. जनी जाणता भक्त होऊन राहे. जाणता भक्त, भक्त तो की जो विभक्त नसतो. दासबोधामध्ये आपल्याला सगळ्या डेफिनेशनच दिल्या, तो काही आपल्याला वेगळा अभ्यास करण्याची गरजच नाही आहे. भक्त म्हणजे कोण, जो विभक्त नसतो तो भक्त, आणि हा जाणता भक्त. जनी जाणता भक्त होऊन राहे, तो डिटॅच नसतोच, तो अटॅचच असतो, कंटिन्युअसली अटॅच असतो, तो भक्त असतो. त्याचं अंतःकरण हे आपल्या सद्गुरूंशी केंद्रित झालेलं असतं. काही जरी झालं तरी तो त्याची सांगड आपल्या सद्गुरूंशी घालतो. पालुपद, जसे या 10 श्लोकांचं पालुपद आहे की नाही, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, पुढचे 10 श्लोक पालुपद म्हणजे परत चौथ्या वेळेला तोच श्लोक येणार. तसं त्याचं अंतःकरण ते पालुपद धरूनच असतं, की माझ्या आयुष्यात घडलेली प्रत्येक घटना ही माझ्या सद्गुरूंनीच घडवलेली आहे, त्या दृष्टीनेच तो असतो. म्हणून तो भक्त असतो आणि तो जाणता असतो. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. गुणी म्हणजे सगुणी. सगुण आणि निर्गुण दोन्ही गोविंदुरे ही त्याची कन्सेप्ट अगदी क्लिअर असते. आणि समर्थांचा सगळ्या आपल्या वक्त्यांना हा अक्षरशः आग्रहाचा उपदेश आहे, सगुण रक्षण निर्गुण बोलित जावे. सगुणेचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाला सोडायचंच नाही आहे, त्याची कासच सोडायची नाही आहे, आणि मग निर्गुणाचा आपण निसर्गतःच आपण त्याच्याशी अटॅच होणार आहोत, भक्त होऊन राहणार आहोत त्याचे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. साधन क्रम आहे. काय साधन क्रम आहे? समर्थांनी आपल्याला 3 प्रकारची साधनं सांगितलेली आहेत. साध्य काय? अखंड समाधान मिळणं हे साध्य आहे. मग ते साध्य जर का साधायचं असेल, ते विजन जर का ते असेल, तर त्याच्याकरता साधन पाहिजे. मग समर्थांनी साधनत्रयी सांगितली आपल्याला. काय साधनत्रयी सांगितली? श्रवण, मनन, निजध्यास. निजध्यास म्हणजे नामस्मरण, ही ती साधनत्रयी आहे. आणि त्याच्यामध्ये प्रेम, गुणी
प्रीती राखे क्रमसाधनाचा, की त्याच्यामध्ये ते खंडच पाडणार नाहीत. पहाटे उठायचं, झालं की अंतःकरणामध्ये मानसपूजा करायची. मानसपूजा करायची असेल तर फार अवघड आहे असं म्हटलं जातं, पण समर्थांनी मानसपूजा आपल्याला रेडीमेड करून दिलेली आहे. काकड आरती जर का आपण घेतली, शेजारती घ्या, काकड आरती घ्या, प्रत्येक ठिकाणी मानसपूजा आहे. आपल्या मनात काय येणार नाहीत कल्पना, अशा कल्पना त्यांनी त्याच्यामध्ये रचलेल्या आहेत की कशा प्रकारची पूजा करायची, हार कशा पद्धतीचे हवेत, चंदनाचा लेप कशा पद्धतीने करायला पाहिजे आपल्या सद्गुरूंना, हे काकड आरतीमध्ये इतकं सुरेख सांगितलं. शेजारतीच्या वेळेला आपण आपल्या सद्गुरूंना झोपवतोय अशी कल्पना करून ते आपण एकदा म्हणायला लागलो. त्याचा आत्ता कल्पना विस्तार करण्याकरता आपल्याला वेळ नाही आहे तेवढा, पण तुम्ही ती वचनं आठवा. शेजारतीमधली असू देत किंवा पहाटेच्या काकड आरतीची असू देत, प्रत्येक ठिकाणी त्यांनी मानसपूजा फार उत्कृष्ट बांधलेली आहे की आपण डोळे बंद करून जर का ते ऐकत जरी राहिलो कुणी म्हणत असताना, किंवा आपण जरी म्हणायला सुरुवात केली तरी आपली मनातल्या मनात नकळत ती मानसपूजा घडत असते. अशी मानसपूजा एकदा मध्ये घडली श्रवणाद्वारे की मग पुढे काय, मनन ते अंतःकरणामध्ये स्थिर झालं पाहिजे आपल्या सद्गुरूचं स्वरूप, आणि मग निजध्यास म्हणजे वैखरीने करायचं नामस्मरण. याला म्हणतात श्रवण, मनन आणि निजध्यास. निजध्यास म्हणजे नामस्मरण. हा साधनक्रम, साधनत्रय समर्थांनी आपल्याला सांगून दिलेला आहे. समर्थ संप्रदायामध्ये साधनत्रय कुठला, तर हा साधनत्रय हा त्यांनी सांगितला. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, साधनाचा क्रम आहे आणि त्याच्यामध्ये सद्गुणाला विशेष महत्त्व आहे. आपल्या देवतेला, आपल्या सद्गुरूंना आपल्या आयुष्यात असणारं स्थान. गोंदवलेकर महाराज एकदा गेले होते एका त्यांच्या शिष्यांकडे. प्रचंड मोठा बंगला. मी काय सांगतोय तुम्हाला, सद्गुरूंचं स्थान, आपल्या परम उपास्य देवतेचं स्थान आपल्या आयुष्यात काय असायला पाहिजे हे सांगतोय. गोंदवलेकर महाराज आपल्या त्या शिष्याच्या बंगल्यामध्ये गेले आणि बंगल्यामध्ये गेल्यावरती स्वागत सोहळे वगैरे झाले आणि मग महाराजांनी त्याला विचारलं की काय रे, कोण कोण आहे घरामध्ये. मग सांगितलं, मी आहे, माझी पत्नी आहे, मला 3 मुलं आहेत, त्या मुलांच्या बायका म्हणजे माझ्या सुना पण आहेत, छान, अजून नातवंड आहेत, त्यांची पण ये-जा आहे, वा, अजून 4-6 गडी आहेत घरामध्ये, ते काम करतात, मोलकरणी आहेत, त्यांची पण ये-जा असते, छान, अजून टिप्या नावाचा एक कुत्रा आहे म्हणाले, हो छान, अजून कोण आहे, कुणी नाही येतं, बस एवढंच. अरे रोज उठून ज्यांची आरती करतोस आणि पूजा करतोस त्या रामाच्या विषयी तुझ्या आयुष्यात घरामध्ये स्थानच नाही म्हणाले. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सद्गुरूंचं स्थान हे काय असायला पाहिजे याचा बरोबर संत आपल्याला आपले दोष फार खुबीने दाखवून देत असतात. आपल्याला आधी दाखवतात, आपल्याला प्रश्न विचारतात आणि मग त्याच्यामध्ये आपण फेल झालो की मग आपल्याला प्रचिती देतात की यांचं स्थान तुझ्या आयुष्यात आहे की नाही. सगुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. सगुणी प्रीत, अति आदरे नाम घ्यायला सांगितलं. किती रिस्पेक्टफुली आपण बोलायला पाहिजे. आपण त्यांचं नामस्मरण करत असतो, त्यांनी दिलेलं नाम आपण जेव्हा घेत असतो साधन करत असताना, तेव्हा ते किती आदराने घेतलं गेलं पाहिजे आपल्याकडनं, की आपण साक्षात त्यांच्याशी संवाद करतोय. आपण नाम घेत असताना ते आपल्यासमोर जर का ते ऐकत असतील तर आपण किती रिस्पेक्टफुली आणि किती प्रेमाने ते घेतलं पाहिजे. या दृष्टीने गुणी प्रीती राखे क्रमसाधनाचा याचा विचार करायला पाहिजे की किती आदराने ते करायला पाहिजे. तो साधनत्रय हे जे सगळं आपल्या आचरणात जो आणतो, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो सर्वोत्तमाचा दास समर्थ रामदास स्वामींचं चरित्र अक्षरशः असे ते जगलेत, आधी केले आणि मग सांगितले. असं नाही आहे फक्त सांगोपांगीचं आहे, तुम्ही करा मी काही करणार नाही असं नाही. आधी त्यांनी केलं आहे आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे. त्याची प्रचिती घेतली आणि कशी प्रचिती घेतली आहे, रोकडी प्रचिती घेतली आहे. रोख म्हणले तुम्हाला समाधान लगेच मिळेल, तत्काळ मिळेल. रोकडं प्रत्यंतर दासबोधातले शब्द आहेत.
ते तर करा 7 जन्मानंतर मिळेल असं नाही येते, लगेच रोकडी प्रत्यंतर सद्गुरूंचं वचन येते की तुम्हाला लगेच होईल. पण हे जरा प्रोटोकॉल्स तुम्ही पाळा, डूज अँड डोंट्स तुम्ही पाळा आयुष्यामध्ये. काय करायला त्यांनी सांगितलंय, पुढे सांगितलं, सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देव काळजी झिजे. कल्याण स्वामींचं बघावं चरित्र, काय कष्ट उपसलेत समर्थांसाठी त्यांनी. त्यांच्यासाठी देव कोण होता? समर्थ रामदास स्वामी हेच त्यांच्यासाठी देव होते. सद्गुरुहुनी देव मोठा ऐसा जो माने तो करंटा म्हणाले. आपल्यासाठी देव मोठा का सद्गुरू मोठा? सद्गुरू सगळ्यात मोठा पाहिजे. कारण सद्गुरू असेल तर आपल्याला देव आहे का नाही ते कळणार आहे. ते तर कळायला काही मार्ग नाही आहे. सद्गुरूशिवाय कुठली सोय नाही. सदा देव काजी जिजे देह ज्याचा. काय 7 ते आपण ते हंडे बघतो सज्जनगडला, रिकामे उचलणे सुद्धा अवघड आहे हो. रिकामं सुद्धा उचलणं खरंच, म्हणजे मी जर का ठरवलं की ते त्यातला एक हंडा फक्त मी रिकामा हंडा खालनं परळीवरनं वरती घेऊन येईन पायऱ्यांनी, मला जमणार नाही, अगदीच जमणार नाही. हा सत्पुरुष ते हंडे पाण्यामध्ये घेऊन आपल्या सद्गुरूंनी सांगितलं म्हणून केवळ स्वतःच्या खांद्यावरनं वाहत आणतो वरती उरमुडीतलं जिवंत पाण्याचे झरे, ते पाणी हवं म्हणून. का? माझ्या सद्गुरूंनी माझ्या बोकांडी हा भार का दिला, मीच दिसलो का, ही भावना नाही आहे कुठेच. आपण आपल्या बोकांडी एखादा भार आला की मीच दिसलो का देवाला असं म्हणतो, माझ्याच नशिबी काय आहे असं आपण म्हणतो. बाकी त्यांचं सगळं चांगलं आहे. माझ्या आयुष्यात जे दुःख आहे ते सगळ्यात जगातलं मोठं दुःख, बाकी सगळ्यांचं काय माहिती नाही मला, पण माझ्या इतकं दुःख जगात कोणाला नाही अशी आपली एकदम ठाम समजूत असते आणि आपण रडत असतो. पण हे सदा देव काजी जिजे देह ज्याचा, की किती सतत श्रीधर स्वामींनी काय अपरिमित कष्ट केलेले आहेत. श्रीधर स्वामींचं मारुती बुवांनी लिहिलेलं चरित्र जर का आपण वाचलं ना तर आपल्याला लक्षात येईल की किती प्रचंड कष्ट उपसलेले आहेत. पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्या रामाची उपासना, त्या स्नानाकरता रोज पाणी भरून आणणं, त्याची पूजा करणं, ते सगळं झालं. पूजा वगैरे सागर संगीत झाली की गडावरती येणाऱ्या अतिथींची विचारपूस करणं, त्यांची निवासाची व्यवस्था करणं, त्याच्यानंतर त्यांच्याकरता स्वयंपाक रांधणं, त्यांना वाढणं, त्याच्यानंतर ते त्यांचं सगळं खरकटं उचलणं, हे सगळं केलं ते श्रीधर स्वामींनी. पूर्वी एवढी माणसं, जेव्हा श्रीधर स्वामी गडावर गेले तेव्हा एवढे सेवक तिथे नव्हते, जेव्हा ते श्रीधर स्वामी स्वतः पोचले होते तिथे. हे सगळं चरित्रामध्ये मारुती बुवांनी लिहून ठेवलं आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला गडावरती. सदा देव काजी झिजे देह त्याचा. आणि हे चालू असताना परत सायमल्टेनियसली काय, सदा राम नामे वदे नित्य वाचा, सतत श्रीराम समर्थ. म्हणजे आपण कसं एखाद्याशी बोलायला सुरुवात केलं की फोन केला मोबाईलवरती, हॅलो, अच्छा काय म्हणतोयस, गुड मॉर्निंग, चलो बाय, असा आपला प्रोटोकॉल असतो. ही मंडळी जर का बोलायला सुरुवात करतील ना तर जय जय रघुवीर समर्थ म्हणूनच सुरुवात करतील आणि ठेवताना सुद्धा जय जय रघुवीर समर्थ म्हणूनच ठेवतील. इतकं त्यांचं अनुसंधान हे सतत प्रत्येक ठिकाणी आपल्या सद्गुरूंचं अस्तित्व दाखवून देणं व्यवहारामध्ये. सदा राम नामे वदे नित्य वाचा, सतत त्या स्वरूपामध्ये काही झालं तरी त्यांची सांगड घालून त्यांचं अस्तित्व आपल्या मुखातून प्रकट करणं. म्हणून सतत जय जय रघुवीर समर्थ हा जय जयकारच होता रामदास स्वामींच्या मुखामध्ये. समर्थ ते कोणाला म्हणत होते? ते रामाला समर्थ म्हणत होते. जय जय रघुवीर समर्थ म्हणजे राम सर्वोत्तमाचा दास आहे ना मी, त्या सर्वोत्तमाचा जय जयकार आहे हा. त्यांना ते समर्थ म्हणत होते. आपल्यासाठी सर्वोत्तमाचा दास म्हणजे रामदास स्वामी आहेत म्हणून आपण रामदास स्वामींना समर्थ म्हणतो. पण ते म्हणताना समर्थ म्हणजे त्यांच्यासमोर हा प्रभू रामचंद्रच होता. असं अनुसंधान प्रत्येक ठिकाणी ठेवणं. माझ्या मना लागो छंद गोविंद गोविंद गोविंद. ही संत वचनं काय सांगतात आपल्याला? तेच सांगत असतात, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. स्वधर्म
मग आपल्याकडे खूप सांगितलं जातं की स्वधर्म म्हणजे स्वतःचं कर्तव्य म्हणजे स्वधर्म आणि योग्यच आहे. पण स्वधर्माचा प्रणिपात केलेला आहे, कैवार घेतलेला आहे सत्पक्षाचा समर्थांनी आणि आपल्या सगळ्याच संतांनी. इतकं की आमचे शीख जे आहेत गुरु गोविंद सिंग, त्यांची मुलं फतेहसिंह, जोरावर सिंह, काय वय होती हो, एकाचं वय वर्ष 12 आणि एक वय वर्ष 8. औरंगजेबाने सांगितलं मुसलमान व्हा, होणार नाही म्हणाले. रामदासाभिमान काय असतो ते दाखवून दिलेलं आहे त्यांनी. भिंतीत चिणून ठार मारलेलं आहे त्यांना. का तर इस्लाम पत्करला नाही, स्वधर्म रक्षण केलेलं आहे. गुरु गोविंद सिंग आज आम्हाला शिकवलं जातं हिंदू वेगळे, बुद्ध वेगळे, जैन वेगळे, शीखही वेगळे, हे आमच्या मनामध्ये ठसवलं जातं शाळेत असल्यापासून. गुरु गोविंद सिंग काय म्हणतात हो, गुरु गोविंद सिंगांचं ओपिनियन काय आहे या बाबतीतलं? गुरु गोविंद सिंग म्हणतात, शिखांचे धर्मगुरू आहेत ना, नमो उग्रदंती जयंती सवैया, नमो योग योगेश्वरी योगमैया, यही देव आज्ञा तुर्क को कपाओ, गो घात का दुख जगत से हटाओ, यही आश पूर्ण करो तुम हमारी, मिटे कष्ट गौवन छुटे खेत भारी, अखिल विश्व में खालसा पंथ गाजे, खालसा पंथ, अखिल विश्व में खालसा पंथ गाजे, जगे धर्म हिंदू सकल भंड बाजे. कोणी सांगितलंय? हे गुरु गोविंद सिंगांनी सांगितलंय. खालसा हा तर केवळ पंथ आहे, हिंदू धर्म हा सगळ्यात मोठा आहे. तुर्कांना मारणं आणि गायींचं संरक्षण करणं हे स्वधर्म रक्षण आहे. हे ठासून सांगितलं. आमचे संत आहेत हे सगळे. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. स्वतःच्या स्वधर्माचा कधीही त्याग केलेला नाही आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. नो कॉम्प्रोमाइज पॉलिसी. त्यातनंच ते निर्माण झाले संभाजी महाराजांसारखे की ज्यांनी प्रेरणा करून घेतलं. संभाजी महाराजांना लिहून पाठवलं होतं समर्थ रामदास स्वामींनी. शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे, त्याहूनही करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. तुम्ही पुरुष म्हणता का स्वतःला? शिवाजी महाराजांच्या पेक्षा विशेष करून दाखवा, मगच स्वतःला पुरुष म्हणावा. 40 दिवस यातनांसाठी देह हा जिजवलेला आहे. रोज थोडं 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 करून मारण्यात आलं त्यांना. कशाप्रमाणे मारण्यात आलं? शर्यत लॉप्रमाणे मारण्यात आलं. हे जगजाहीर आहे. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. स्वधर्माचं रक्षण सर्वोत्तम पद्धती करणारा हा दास असतो. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आपलं आचरण काय हे समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे. या सत्पुरुषाची संगत आपल्या मनाला जडली पाहिजे, तर जगामध्ये धन्यता मिळण्याची. आणि कुठल्या जगामध्ये? त्या सिरियल्समधल्या जगामध्ये नाही बरं का, जिथे सासू आणि सुना एकमेकांच्या सारख्या पाय ओढण्याकरता कटिबद्ध असतात. काय मनाला समाधान मिळतं आपल्या. सासूनी सुनेचा पाण उतारा केला, आनंदाचे डोही आनंद तरंग. ते जग नाही आहे. जनी जनार्दन वसे परंतु तो सज्जनी असे. त्या सज्जनांच्या मध्ये धन्यता मानणं. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सध्या बोलण्या सारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. काय अप्रतिम. म्हणजे एका मागोमाग एक एक श्लोक आपण जर का बघायला गेलो ना, तर अक्षरशः समर्थांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की काय वागलेले आहेत हे. सदा बोलण्या सारिखे सदा चालत आहे. दासबोधामध्ये आपल्याला तेच सांगितलं ना त्यांनी, आधी केले आणि मग सांगितले. हे सद्गुरु वचन आहे दासबोधामध्ये की मी हे आधी सगळं केलेलं आहे आणि मग तुम्हाला करायला सांगतोय. सदा बोलण्या सारिखे चालत आहे, पुढे एक मागे एक, ऐसा जयाचा दंडक, बोले एक करी एक, तो एक मूर्ख. असं नाही आहे. सदा बोलण्या सारिखे चालत आहे. जसं बोलतो त्याप्रमाणे आचरण करतो, तसा वागतो. ही संगत जोडणं आपल्याला गरज आहे. डबल स्टँडर्ड ही कन्सेप्टच नाही हो कुठे. जे आहे ते आहे. अनेकी सदा एक देवासी पाहे. कुठेही गेला तरी आपल्या सद्गुरूंनाच तो बघतो, कुठेही जाऊ देत. म्हणूनच ते विठ्ठलाच्या दर्शनाला गेले, तिथेही प्रभू रामचंद्रच दिसले. येथे का रे उभा श्रीरामा,
मनमोहन. काय धनुष्यबाण कुठे गेले, हात कमरेवरती ठेवले, असे प्रश्न विचारले विठ्ठलाला. अनेकी सदा एक देवासी पाहे. सद्गुरू हा एकच हवा बुवा, काय वाटेल ते असू देत, सगळ्या संतांच्या विषयी आदर हवा, पण सद्गुरू हा एकच पाहिजे. नाही तर आज काय, मी गजानन महाराजांकडे गेलो, त्यांचा प्रगट दिन म्हणून तिथे प्रसाद खाऊन आलो. उद्या काय शिर्डीला गेलो, तिथलं नामस्मरण झालं, गणगण गणात बोते. तिथून काय मी कलावती यांच्या कडे गेलो, तिथनं ओम नमः शिवाय जप सुरू केला. तिथून काय मी आणखीनच असं नाही, एक पाहिजे. अनेकी सदा एक देवासी पाहिजे, एक सद्गुरू पाहिजे. गोंदवलेकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की आपला सद्गुरू तो आपला बाप आणि इतर संत ते आपले काका. सगळ्या काकांच्या विषयी आदर पाहिजे, पण बाप त्याचंच बोलणं ऐकायचं, तो जे म्हणेल ते खरं. अनेकी सदा एक देवासी पाहे, एकच हवा. आणि मग सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. सगुणाची पूजा करतो, पण खरा सर्वोत्तम देव कुठला हा भ्रम मनामध्ये नाही आहे. ती तुळजाभवानी फोडली अफजल खानाने, अक्षरशः बताव तेरी करामत बताव तेरी आजमत असं म्हणून घणाचे गाव घालून फोडली तुळजापूरची तुळजाभवानी. का? शिवाजी महाराजांची कुलदेवता होती म्हणून. काय हेतू होता? शिवाजी महाराजांनी प्रचंड संतापावं आणि त्या अवघड राजगड किल्ल्यावरनं उतरून मोकळ्या पटांगणावरती झुंजायला यावं. मग तिथे माझी सेना जास्त बलिष्ठ आहे, मी सहज त्याचा पराभव करीन आणि त्याला कैद करीन. अविवेक तो जन्माला घालण्याचा प्रयत्न केला अफजल खानाने, पण शिवाजी महाराज हल्ले नाहीत. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. खरे भक्त आहेत शिवाजी महाराज, अक्षरशः खरे भक्त आहेत. त्यांना माहिती आहे तुळजाभवानी माझ्या तलवारीत आहे. मग सल्ला द्यायला लागली माणसं, तुळजाभवानी फोडली, तुमच्या थोरल्या भावाला ठार मारलं, जो अत्यंत तपिळ आहे, तामसी आहे, क्रोधी आहे, त्याच्याशी तह करा, युद्ध नको. अफजल खानाशी युद्ध नको, तह करा, सामोपचाराने वागा त्याच्याशी, असा सल्ला द्यायला लागले सगळे शिवाजी महाराजांचे जीवाचे जिवलक, त्यांचे मुत्सद्दी. शिवाजी महाराजांना हे नको होतं, कारण त्यांना माहिती होतं की याला आपण भेटायला गेलो की हा मारणार नक्की आपल्याला. शिवाजी महाराज म्हणाले नाही, जर का मी तह करायला जर त्याच्याकडे गेलो तर तो मला ठार मारणार हे नक्कीच. कारण शिर्याचा राजा कस्तुरीरंगन याला असंच भेटायला बोलवलं ते तहाच्या निमित्ताने आणि त्याला मारून टाकलं. लोक म्हणतील हा शिवाजी राजा भित्रा होता, मग त्याच्याऐवजी मारिता मारिता मरे तो झुंजेन असं बोललेत शिवाजी महाराज. सावरकरांना प्रेरणा त्यातच मिळाली आहे. मारिता मारिता मरे तो झुंजेन. मेलियाने कीर्ती आहे, शत्रूशी जर का मी लढता लढता मारला गेलो तर कीर्ती पावेल. लोक म्हणतील की शूरवीर होता, राष्ट्रासाठी मृत्युमुखी पावला, असा शिवाजी राजा होऊन गेला असं म्हणतील लोक. तरी पण मुत्सद्दी म्हणत होते नको, तुमच्या जीवाला प्रचंड धोका आहे, नको. तुळजाभवानी फोडली, तुमचं काय, आपण सामान्य माणसं आहोत, नका असं करू. तळमळून सांगत होती, काळजी वाटत होती त्यांना स्वाभाविकपणे शिवाजी महाराजांची. शिवाजी महाराजांना म्हणलं की लक्षण काही ठीक नाही. एका पहाटे उठले, तेच हात जोडत उठले. आपल्या सगळ्या मुत्सद्द्यांना बोलवलं, सगळ्या जीवलगांना बोलवलं आणि सांगितलं आज तुळजाभवानी आमच्या स्वप्नात आली आणि म्हणाली की त्याने माझा अपमान केला, तू त्याला क्षमा करू नकोस, तू त्याचे वेढे घ्यावे, माझ्या अपमानाचा सूड घ्यावे, जाणे आणि तुझला यश मिळेल, मी तुझी तलवार होऊनच बैसले आहे असं म्हणून विजेसारखी गुप्त झाली आणि माझ्या तलवारीमध्ये प्रविष्ट झाली. हे आपल्या सगळ्या जीवलगांना सांगितलं आणि मग सगळ्यांची खात्री पडली, आता 100% सक्सेस, नक्की विजय मिळणार. हे ट्रान्सफॉर्मेशन कसं काय झालं हा हे भक्त करू शकतो. अंधश्रद्धा निर्मूलनवाले नाही करू शकत. आहे श्रद्धेचा अत्यंत उत्कृष्ट उपयोग स्वराष्ट्राच्या स्वधर्माच्या कल्याणासाठी हे भक्त करू शकतो. जाणता भक्त हे करू शकतो. हे समर्थांनी दाखवलं की सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. कन्सेप्ट क्लिअर आहे. ती फोडली तर केवळ दगड आहे, खरी तलवार, खरी शक्ती आदिदेवता माझ्या तलवारीत आहे, माझ्या मनगटात बसून आहे. आणि मला संधी मिळाली की मी त्या शक्तीचा प्रयोग माझ्या शत्रूवरती करून दाखवीन.
म्हणूनच समर्थ रामदास स्वामींच्या कुबडीत सुद्धा गुप्ती आहेच आहे की सज्जनगडावरती जा आपण, मनातलं तर काहीच सांगत नाही आहे, पुरावा आहे. आजकाल पुराव्यांना फार महत्त्व आहे म्हणून. आणि म्हणून जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. पुढे म्हणाले, नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. नसे अंतरी कामकारी विकारी. काम हा अंतःकरणामध्ये एक अंशसुद्धा नसतो. कोणाचा? जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तुकाराम महाराजांना एक स्त्री भुलवायला म्हणून गेली होती आणि हे त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग त्यांनी लिहून ठेवलेत की साधकाच्या आयुष्यात जेव्हा असे प्रसंग घडतात तेव्हा साधक कसा वागतो, तो सर्वोत्तमाचा दास कसा वागतो, हे त्यातनं आम्हाला दिसतं. काय सांगितलं? परावया नारीस रखुमाई समान, हे गेले निमून ठाईचेची. तिला म्हणाले, ती जी होती स्त्री, तिला ते म्हणाले की मला परस्त्री ही कुणासारखी आहे तर रखुमाई समान आहे. जाई वो तू न करी सायास, आम्ही विष्णुदास नव्हो तैसे, आम्ही विष्णुदास आहोत, आम्ही तसे नाही आहोत. न सहावे मज तुझं हे पतन, नको हे वचन दुष्ट वदे. आणि पुढे विनोदा करता त्यांनी श्लेष सांगितला, तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तरी काय इतर नर थोडे झाले, माझ्या मागे कशाला लागलीस म्हणाली. गावामध्ये काही कमी पुरुष आहेत का, त्यांच्या मागे लाग. नसे अंतरी कामकारी विकारी, 1% सुद्धा नाही हो. एकांतात सुद्धा नाही, लोकांतात तर नाहीच नाही, एकांतात सुद्धा नसतात. असे सत्पुरुष असतात. म्हणून तर आपण त्यांच्याकडे जातो, कारण आपल्याकडे ते नसतं, ते त्यांच्याकडे असतं. आणि म्हणूनच त्यांच्याकडे शांतता असते, आपल्याकडे नसते. हा खूप मोठा फरक आहे. उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, उत आसीन. बऱ्याच जणांनी सांगितलंय, उत म्हणजे उच्च आसनावरती स्थिर झालेला, आसीन म्हणजे स्थिर आसनस्थ झालेला, उत म्हणजे उच्च आसनावरती आसनस्थ झालेला. तो तापसी असतो. तपाला फार महत्त्व आहे आयुष्यामध्ये. तपपूत 12 वर्षाचं एक तप असतं. साधनक्रम 12 वर्ष झाली की 12 वर्षाची तपश्चर्या झाली असं आपण म्हणतो. समर्थांनी ती 12 वर्षाची तपश्चर्या जी टाकळीला केली, ती आत्मज्ञानासाठी केली नव्हती, आनंदवन भुवनाच्या निर्माणाकरता केलेली होती. आणि ते जेव्हा 12 वर्षाची कमरे एवढ्या पाण्यात उभं राहून ती तापसी तपश्चर्या त्यांनी जी केली, गायत्री मंत्राची केलेली, सूर्य हा समोर साक्षीला ठेवून डोक्यावर येईपर्यंत, ही अत्यंत अघोरी तपश्चर्या आहे. मग सूर्यकुळामध्ये जन्म झालेला आहे शिवरायांचा. आणि मग 2 वर्षानंतर 12 वर्षाच्या नंतर पुढे 12 वर्षाची तपश्चर्या कुठली? भारत भ्रमणाची. त्याच्यामध्ये 1100 मठांचं निर्माण केलं. उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा. लेश नसतो तमाचा. निवाला, निवणं. निवणं म्हणजे काय हो? जेव्हा एखादं दूध असतं ते उकळतं, उकळलेलं दूध आपण गॅसवरनं उचलून खालती ठेवतो थंड होणं, त्याला निवणं असं म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट तप्त झालेली असते, ती तप्त झालेली गोष्ट रूम टेम्परेचरला येण्याकरता जो शब्द वापरला जातो त्याला निवणं म्हणतात. तो निवतो कारण तो तापत्रयामधनं पोळून गेलेला असतो आणि म्हणून तो निवलेला असतो. निवाला मनीलेश नाही तमाचा. क्रोध हा अत्यंत मोठा शत्रू आहे. त्या क्रोधामुळे साधन जळून जातं असं वचन आहे गोंंदवलेकर महाराजांचं. आणि संतांच्या आयुष्यामध्ये सुद्धा असे प्रसंग येतात. मी पुन्हा एकदा तुकाराम महाराजांचाच अभंग घेतो याच्याकरता की संत नेमके काय करतात. त्यांच्या आयुष्यात पण असे प्रसंग येतात की जे आपल्या आयुष्यामध्ये येतात. आपण त्यांना संत म्हणतो, पण त्यांनी जो प्रयत्न केलेला असतो तो आपल्याला दिसत नाही. तुकाराम महाराज एकदा त्यांच्या चरित्रामध्ये असा प्रसंग घडला की ते पहाटेच्या वेळेला शौचाला बसले होते आणि तेव्हा घराच्या बाहेर जाऊन बसायचे. शौचाला बसलेले असताना सुद्धा त्यांचं नामस्मरण हे चालू होतं आणि ते
स्नानाला नदीवरती जाणाऱ्या एका व्यक्तीने ऐकलं आणि त्यांनी नावं ठेवायला सुरुवात केली तुकाराम महाराजांना. कुठल्या वेळेला काय म्हणतोस, काय कळत नाही, काय कळत नाही, वाटेल तसं बोलायला सुरुवात केली. संताप झाला तुकाराम महाराजांचा आणि शिव्या दिल्या तुकाराम महाराजांनी. अक्षरशः शिव्या दिल्या त्याला. आपण शिव्या देतो कसं रस्त्यावरती कुठे भेटलं शिव्या देतो. त्याच्यानंतर हा अनुभव जेव्हा त्यांना आला की त्यांच्या मनाला अंतःकरणामध्ये तमाचा स्पर्श झाला, तो त्यांनी लवलेश त्याचा नाहीसा कसा केला त्याकरता त्यांनी तो अभंग लिहिलेला आहे. तो फार महत्त्वाचा आहे. आज शिवला मांग माझे विटावले आंग, का यासी घेऊ प्रायश्चित्त विठ्ठल विठ्ठल हृदयात, झाली क्रोधासवे भेटी तोंडा वाटे नरकलोटी, अनुतापी न्हाऊ तुका म्हणे रवी पाहू. काय म्हणाले? नाही, पुन्हा विठ्ठल विठ्ठल हृदयात, पुन्हा नामस्मरणच. की एकदा माझ्या अंतःकरणाला क्रोधाचा स्पर्श झाला, मी शिव्या जरी दिल्या, माझं सर्वांग वेटाळून गेलं, कारण विठ्ठल स्थानापन्न झालेला तिथनं नाहीसा झाला. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे, जे संगतीची जणी कोण गोडी, हे ते सगळं ते भेटल्यावरती शिव्या दिल्या मी त्याला उलट्या. आणि मग त्याच्यावरती मी काय प्रायश्चित्त घेतलं? विठ्ठल विठ्ठल हृदयात, निवाला मनी तो थंड होतो, लेश नाही तमाचा. लवलेश तम घुसला तरी त्याचा लवलेश तो नाहीसा करतो, प्रयत्नपूर्वक हट्टाने निर्मूळ करून टाकतो तो त्या तमाला आपल्या अंतःकरणातनं. असा तो दास असतो. म्हणून जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी, प्रपंचिक नाही जया ते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुहाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हा श्लोक ऐकून आपण थांबणार आहोत. मद आणि मत्सर. मद म्हणजे माझ्याकडं काहीतरी अधिकचं आहे, या भावनेमुळे होणारा उन्माद मनातला, त्याला म्हणतात मद. की जे कुणाकडं नाही आहे पण माझ्याकडं आहे, अशी काहीतरी खास गोष्ट की ज्याच्यामुळे माझ्या अंगामध्ये 12 रेड्याचं बळ संचारलं जातं, असं जे काही असतं त्याला म्हणतात मद. आणि मत्सर म्हणजे त्याच्याबरोबर अपोजिट, की दुसऱ्याकडे आहे पण माझ्याकडं नाही आहे, त्यामुळे होणारा संताप, त्याच्यामुळे होणारा जी भावना आहे त्याला मत्सर म्हणतात. मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी, त्याचं मूळ हे स्वार्थबुद्धीचंच आहे. स्वार्थ पाहिजे, पण तो कसा पाहिजे? निजस्वार्थ पाहिजे. माझ्या आयुष्याचं सर्वोत्कृष्ट कल्याण माझ्या सद्गुरूं करताय आणि त्यांची प्राप्ती होण्याकरता मी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करीन, ही तयारी, याला म्हणतात निजस्वार्थ. तो पाहिजेच, कारण तो सोडला तर सगळंच संपलं. पण ही स्वार्थ बुद्धी, आणि ती कशाचं मूळ आहे? मद आणि मत्सर आहे. ती त्याने सांडून टाकलेली असते, ओतून टाकलेली असते. एखाद्या बाटलीत पाणी असतं, ते आपण सांडतो, ओतून देतो, असं ते आत असतं. ते मूर्ख लक्षणांचा अभ्यास करून आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला की ते आपण सांडत असतो. ते सांडणे, ते सोडून देणे, ते टाकून देणे. मध्ये मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जया ते उपाधी. किती उपाध्या असतात नाही, खूप उपाध्या. उपाधी म्हणजे डेझिग्नेशन. उपाधीला आपण डेझिग्नेशन म्हणूयात, जास्त सोपं आहे. मग डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, हे लौकिक अर्थाच्या झाल्या. आई, बाबा, ही पण उपाधीच आहे नाही का, नातेवाईकांच्यामध्ये असलेली. आणखीन काय उपाध्या आहेत? श्री, सौ, श्रीमती, ची सौका सौभाग्यकांक्षिणी, या सगळ्या उपाधी आहेत. यांची काय उपाधी हो? राम दास, माझ्या रामाचा मी सेवक दास, ही उपाधी आहे. प्रपंचिक नाही जया ते उपाधी. प्रापंचिक स्वरूपाच्या कुठल्याही उपाधी त्यांनी जोडून घेतलेल्या नसतात किंवा तो त्याच्याशी अटॅच नसतो, डिटॅच असतो. म्हणून तर श्रीमंत योगी म्हणला ना मी. समर्थ रामदास स्वामींनी श्रीमंत योगी का म्हणालो? महाराजा धीराज छत्रपती सिंहासनाधीश्वर अधिपती, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, ध्वजराज दुंदुभी विराजित छत्रपती शिवाजी महाराज, एवढ्या उपाधी. आणि
मृत्यूच्या वेळेला काय म्हणाले, आता आपण अवघे बाहेरी बैसावे, आम्ही श्रींचे स्मरण करीत करीत कैलासात जाणार. हे एवढे अटॅच आहेत ते त्या उपाध्यांची. प्रपंचिक नाही जया ते उपाधी आणि सायमल्टेनियसली सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. लीनताशिवाय हे घडणार नाही बाबा. ही लीनता त्यांच्याकडे असते. लीनतेसारखे नाही रत्न, शिवाय समर्थांनी सांगितलं. उदंड केले तरी यत्न, लीनता नाही साधणार, बाकी सगळं साधेल मनापासनं. दाखवायला करतील सगळं, मनापासनं लीनता, की मी खरंच हे काय हो लीनता समर्थांकडे आहे, आपल्याला घेता येईल का, थोडी तरी शिकता येईल का. ते काय म्हणतात हो सद्गुरूंच्या, आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे, नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेला कोठे. हे कोण म्हणतंय, हे समर्थ रामदास म्हणतायत. मज मूर्खाची मती पवाडेला कोठे. अनाथ मी हीन दीन दरिद्री भजन नेणे काही, तुझं विण मज रघुनाथा कोणीच नाही. ज्ञान कळेना ध्यान कळेना मन वळेना देवा, विद्या नाही वैभव नाही ऐसा पूर्वीला ठेवा, शांती वसेना अंगी ऐसा मी दयाळा भवरोगी. समर्थ रामदास स्वामी स्वतःच्या बाबतीत म्हणून घेतात, याला लीनता म्हणतात. आपण काय म्हणायला पाहिजे, लीनतेसारखे रत्न आणि का नाही, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. हे आपल्याला अभ्यास करून जमलं पाहिजे बा. नुसतं दाखवायला खूप आहे. साहेबांच्या समोर आपण नाही का म्हणत, येस सर येस सर, यू फुल, येस सर येस सर, गेल्यानंतर परत काय गाढवे. ही आपली लीनता आहे. खूप म्हणजे ही संगत जर का आपण आपल्या मनाला जर का जोडली ना, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो सर्वोत्तमाचा दास हे स्वतः जगलाय, आधी केलंय आणि मग सांगितलंय हो, स्वतःच्या आचरणात आणलेलं आहे. असा संपर्क सतत आपला त्यांच्याशी पाहिजे. केंद्रबिंदू ठेवून आपला संपर्क हा त्यांच्याशी असायला पाहिजे, मनापासून अंतःकरणापासून. तसं जाहिरातीकरण नको, कुठे दाखवायला म्हणून नको. बाहेर व्यवहारामध्ये काय बोलायचं आहे ते बोला, पण माझ्या आयुष्याचं कल्याण झालं त्यांच्यामुळे झालं, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं त्यांच्यामुळे झालं, हे सांगता आलं पाहिजे. परस्पर त्यांच्याकडे पाठवून देताना आपण शिकलो पाहिजे. आपण खूप कमी पडतो. आपण अभ्यास करायला पाहिजे. आपण त्यांच्याकडे प्रार्थना करू की हे शिकवा बाबा आम्हाला, सगळं आम्हाला आहे, सगळं आहे, काय काय कशाची, जेवढं आम्ही मागू, आम्ही मागण्याच्या आधीच तुम्ही आम्हाला देत आहे. काय किती आपण विचार करून आपल्या आयुष्यामध्ये आपण आत्ता जे काय मिळवलं त्यामध्ये खरंच आपलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, की सहज काही गोष्टी घडून गेल्या आहेत. आपण अभ्यास करूयात, आपल्या पुरताच करूयात, स्वतःच्या पुरता, की ते त्यांनी खूप परोपरीने आपल्याला सांभाळलं आहे प्रत्येक वेळेला. आणि त्यांना काही अपेक्षा नाही आहे आपल्याकडनं, की या बदल्यात तुम्ही माझं असं करा, मला सोन्याचा मुकुट आणून माझ्या मूर्तीवरती बसवा, असं काही ते म्हणत नाहीत, काहीच सांगत नाहीत. आपण मधून जावे, मग रघुनाथ भजन कोणी करावे, तुम्ही फक्त आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी, आपण मागे जगदीशाशी भजत जावे, एवढीच अपेक्षा आहे. ती अपेक्षा आपण त्यांची पूर्ण करू आणि प्रार्थना करू की शिकवा बाबा आम्हाला. ते जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, या सर्वोत्तमाचा दासाची संगत आमच्या मनाला मिळाली पाहिजे. त्याची लक्षणं आम्हाला कळली आहेत की काय आहेत, आणि ही लक्षणं इतरत्र दिसत नाही तो आमच्या संगतीमध्ये आम्हाला कुठे नाही दिसत कुठे. मग ही संगतीतली लक्षणं जर का आपल्याला दिसत नसतील तर ही रेडीमेड जी संगत आपल्याला दिलेली आहे ती आपण आपल्या मनाला अटॅच करूयात, प्रयत्न करूयात, अभ्यास करूयात, तर मग या आपल्या सगळ्या उपासनेचा काहीतरी उपयोग आहे. दासबोधाच्या परीक्षा देऊन तो विचार आपल्या मनामध्ये प्रविष्ट होतो, हे फार महत्त्वाचं आहे. कारण विचारच जर का मनामध्ये आला नाही तर मग आचार होणार नाही, आचार नाही झाला तर प्रचार होणार नाही, आणि मग उच्चार तर दूरच राहिला. त्यामुळे साधनक्रमाचा चिंतनपूर्वक आपण निधिध्यास धरण्याचा अभ्यास करू, प्रार्थना करू की आम्हाला तुमच्याकडे असलेलं समाधान, शांतता थोडी तरी द्या बुवा, बाकी सगळं द्याल तेवढंच द्या, एवढं सांगू आणि आज झालेलं प्रवचन आपण आज थांबू. जय जय रघुवीर समर्थ.